तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाइब्स या चॅनलवरती। तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत या योजनेच्या महिला लाभार्थ्यांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर हे मोफत दिले जातात। तर या योजनेसाठी आदिवासी घटकांतर्गत निधी हा उपलब्ध झालेला असून तो निधी वितरित करण्याबाबत जी.आर. आलेला आहे। तर या जी.आर. मधून आपण या निधी वितरणाविषयीची व या योजनेविषयीची काय माहिती या जी.आर. मध्ये देण्यात आलेली आहे ही पाहणार आहोत। ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी.आर. आणि या जी.आर.चा विषय तुम्ही इथे पाहू शकता। आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री अन्नपूर्णा या योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत हा जी.आर. आलेला आहे। त्यानंतर या जी.आर.ची दिनांक 10 जुलै 2025 तुम्ही पाहू शकता। त्यानंतर येथे या योजनेची प्रस्तावना देण्यात आलेली आहे। या प्रस्तावनेमध्ये या योजनेविषयीची थोडक्यात माहिती देण्यात आलेली आहे। पण आपण जो शासन निर्णय आहे हा निधी वितरित करण्याबाबत जो शासन निर्णय आलेला आहे तो आता आपण येथे पाहूयात। तर तुम्ही पाहू शकता हा आहे शासन निर्णय। तर आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत मागणी क्रमांक येथे देण्यात आलेला आहे। मधील मुख्य लेखा शीर्ष अन्न साठवण व वखार या मुख्य लेखा शीर्षाखाली अनुसूचित जमाती घटकाकरिता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पित तरतुदीतून खालीलप्रमाणे निधी वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा हा निधी आहे जो वितरित करण्याबाबत येथे जी.आर. जो आहे तो आलेला आहे। तर उपरोक्त प्रमाणे 15 कोटी इतका जो निधी आहे तो प्रशासकीय विभागा प्रमुख म्हणून प्रधान सचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांना अर्थसंकल्पीय प्रणालीवर वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारची माहिती ही अन्नपूर्णा योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत आदिवासी घटक हा जो कार्यक्रम आहे त्या अंतर्गत निधी वितरित करण्याबाबतची ही माहिती आहे।